हाय हॅलो नमस्कार. मी आपली लाडकी ताई म्हणजे अश्विनी ताई कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण असं झटपट असं मस्त आणि टेस्टी काहीतरी बनवणार आहोत, ते दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता ह्या ह्या भाजीचे नाव कोणाकोणाला माहीत आहे आणि काय बनवले ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोणाकोणाला आवडतं ते देखील मला नक्कीच सांगा. तर इथे पाहू शकता मी एक गड्डी मेथी घेतलेली आहे आणि मेथी मेथी मस्त म्हणजे एकदम ताजी ताजी आहे. ही मी बाजारातून आणलेली आहे. तुम्ही विकत देखील आणू शकता आणि मी जसं बनवते तसं जर भाजी बनवली तर ही भाजी एकच नंबर आहे. या भाजीचे नाव मी शेवटी सांगणार आहे, तोपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. मी देखील व्हिडिओ स्किप न करताच बनवलेला आहे आज. आणि तर इथे पाहू शकता मेथी घेतलेली आहे आणि त्याचे असे कोवळे कोवळे पानं मस्त खुडून घेतलेले आहेत, म्हणजे हातावरच काढा. तुम्ही कापून घेतले तरी चालतील. आणि एक एक करून मी तुम्हाला असे जेवढे पाहिजे तेवढी मेथी अशी निवडून दाखवणार आहे. तुम्ही कशी निवडता तशी तुमच्या प्रकारे तुम्ही निवडू शकता. मी अशीच कोवळे कोवळे पानं घेऊन निवडत असते. आणि लगेच पाहू शकता एक एक करून मी अशी सर्व मेथी निवडून घेणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच आहे ना. तुम्ही तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर ही मेथीची भाजी अतिशय मस्त आहे. तुम्ही याचे पराठे बनवले असतील किंवा काहीही बनवलं असेल, पण अशी भाजी नसेल बनवली तर इथे पाहू शकता मी जेवढी पाहिजे तेवढी मेथी घेतलेली आहे अशी खुडून. आणि आता लगेच याला मस्त खसा अशी कापून घेणार आहे. तर इथे पाहू शकता अशी एकदम बारीक कापून घ्यायची आहे. तुम्हाला जर थोडी मोठी हवी असेल तर तुम्ही मोठीही घालू शकता, पण मला बारीकच आवडते त्याच्यामुळे मी बारीकच कापून घेतलेली आहे. आणि हे जी भाजी आहे ना, ही भाजी आहे मेथीची आणि याच्यापासून मस्त असा झटपट आणि एकदम टेस्टी असा हे मी पदार्थ बनवणार आहे, म्हणजेच भाजी बनवणार आहे. तर इथे पाहू शकता मी पूर्ण मेथी कापून घेतलेली आहे. आता लगेच मी फोडणीची तयारी करणार आहे. त्याच्यासाठी मी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. या ज्या मिरच्या आहेत त्या बिना तिखट मिरच्या आहेत. माझी मुलगी जास्त तिखट नाही खात त्याच्यामुळे मी बिना तिखटच घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये लसूण आणि जिरी घालून असं मस्त बारीक करून, म्हणजे जरा जरा मीडियमच ठेवायचं आहे. आणि लगेच आता ठेवली कढई गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकायचं 2 ते 3 चम्मच एवढं तेल. मला भाज्यांना तेल जास्तीचंच आवडतं त्याच्यामुळे मी जास्तीचंच तेल वापरत असते. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी देखील वापरू शकता. आणि ते पाहू शकता लगेच मी जिरे टाकलेले आहेत आणि मोहरी देखील टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी मस्त असे तडतडले की मी त्याच्यामध्ये हळद देखील टाकून घेणार आहे. तर तुम्ही पाहतच आहात मी स्टेप बाय स्टेपमध्ये पूर्ण रेसिपीज दाखवत असते. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर माझ्या रेसिपीज अतिशय सोप्या पद्धतीच्या असतात. तर लगेच मी हळद देखील टाकून घेतलेली आहे. आणि आता जो आपण मिरची आणि लसण जे बारीक केलेलं होतं मिक्सरला, ते देखील मी वाटण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे, पाहू शकता. आणि मस्त असं 2 मिनिट असं परतवून घेणार आहे. मिरचीचा कच्चापणा जाईल इथपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि असं हलवत हलवत घ्यायचं, म्हणजे खाली कढईच्या बुडाला असं चिकटणार नाही आणि मिरची देखील करपणार नाही आहे. आणि तर तुम्ही पाहतच आहात. आणि ह्या भाजीचे नाव प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि लगेच मी 2 मिनटं झालं की आपले पाहू शकता आपल्या मिरचीला कलर कसा जबरदस्त असा आलेला आहे आणि मिरची देखील आपली मस्त फ्राय झालेली आहे. आणि लगेच मी जी मेथी होती ना ती धुवून बारीक कापून घेतलेली जी होती ना मेथी, ती धुवून मस्त अशी म्हणजे आता फ्राय करायला टाकलेली आहे, पाहू शकता. आणि ह्या अशा प्रकारे जरी मेथीची भाजी केली तर टेस्ट एकच नंबर लागते. पण मी आज बनवत आहे मेथीचे पिठलं. मी तुम्हाला बोलले होते ना मी नाव पुढे सांगणार आहे. आणि हे मेथीचे पिठलं कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर भरपूरच आवडते. आणि ह्याच्यामध्ये जे चणा डाळीचे पीठ टाकलेले असते ना, त्याच्यामुळे मेथीच्या भाजीला अजूनच टेस्टीपणा म्हणजे एकच नंबर येतो. आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट देखील घालून घेतलेला आहे. आणि हे शेंगदाणे जे मोठालेच ठेवायचे आहेत थोडेसे, आणि कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत. कच्चे जर शेंगदाणे भाजीला टाकले पिठल्याला कोणत्याही, तर भाजी अशी अप्रतिम अशी ही भाजी लागते. तर ही भाजी महाराष्ट्रीयन आहे आणि आमच्या गावाकडे तर खूपच बनवता.
त्याच्यामुळे मला ह्याची सवय झालेली आहे आणि मला तर खूपच आवडतं. त्याच्यामुळे मी रोज नाही पण 2-3 दिवसाला तर नक्कीच करते. आणि तुम्ही देखील तुमच्या हे तर खूपच पौष्टिक आहे, त्याच्यामुळे रोज खाल्लं तरी काहीच हरकत नाही आहे. मला तर आवडते म्हणून मी तर 2-3 दिवसालाच बनवते. आणि ते लगेच मी 2 ते 3 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आणि पाणी घालून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची मस्त. आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं ते मी पुढे दाखवतच आहे. आणि हे जे मेथीचं पिठलं आहे ना, एकदम म्हणजे एकदम अशा भन्नाट अशी चव याची लागते. आणि हिरव्या ताज्या मेथीची तर मेथी असल्यामुळे तर कलर आणि चव एकच नंबर दिसते. आणि इथे पाहू शकता आपल्या म्हणजे ह्याला उकळी यायला लागलेली आहे. आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे, म्हणजेच चणा डाळीचं पीठ. तुम्हाला जर ज्वारीचं पीठ आवडत असेल तर तुम्ही ज्वारीचं देखील घालू शकता, पण मला चणा डाळीच्याच पिठाने एकच नंबर याची चव होते. तर इथे पाहू शकता मस्त असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आहेत. आणि तुम्ही म्हणत असाल असं पटपट हलवायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे. फुल गॅस केला तर खूप म्हणजे खूप राडा होतो, त्याच्यामुळे कमी गॅसवरच असं हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून झालं की तुम्हाला जेवढं घट्ट आणि पातळ हवे असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे पीठ मिक्स करू शकता. आणि हे जर भाज्या जर पाहायला गेल्या, आणि ही जी भाजी आहे ना एकदम घरच्या घरीच कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात तयार होते. आणि ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात, पोळी कशासोबत देखील खाऊ शकता. आणि ही जर भाजी बाजरीच्या भाकरीसोबत जर खाल्ली तर एकच नंबर लागते बाबा. पण माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून मी ज्वारीच्याच पिठाची भाकरी बनवून त्याच्यासोबत खाल्ली होती. आणि इथे पाहू शकता फायनली आपली भाजी शिजलेलीच आहे. आणि पाहू शकता मस्त असा कलर देखील किती छान आलेला आहे. असं बघता क्षणी ही भाजी खावीशी वाटते की नाही, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीज कोण कोण बघतं, कुठून कुठून पाहतं त्यांनी देखील मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि कोणाला जर कशाची रेसिपीज पाहायची असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी नक्कीच ती देखील तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल. आणि लगेच काय मग झाली ना आपली भाजी, घेऊया खाण्यासाठी. तर कशी वाटली आजची रेसिपी? भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.